तुरटीचे काही उपाय बघणार आहोत। तुरटी कशी वापर करायची ज्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता दूर होईल। जी मुले ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत किंवा चिडचिडपणा असतो ज्या मुलांमध्ये, रात्री डचकून उठतात, घाबरणं, असं जे काही ज्या मुलांबरोबर होतं त्या मुलांसाठी आणि घरात नकारात्मकता घालवण्यासाठी आपण तुरटीचे आज छोटेसे उपाय बघणार आहोत। मुलांच्या अभ्यासात एकाग्रता वाढण्यासाठी आणि घरातील वातावरणात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी तुरटीचे काही छोटे छोटे उपाय आपण करू शकतो। ते म्हणजे जर मुलांचं अभ्यासात मन लागत नसेल तर त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत किंवा टेबलाच्या एका कोपऱ्यात तुरटीचा एक तुकडा ठेवा, ज्यामुळे खोलीतील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन अभ्यासासाठी पोषक वातावरण तयार होते। मुलांच्या अंघोळीच्या पाण्यात थोडी तुरटी मिसळा, यामुळे मुलांना मानसिक थकवा जो येतो तो येणार नाही आणि त्यांना ताजीतवाने वाटेल, ज्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सोपे जाते। जर मुले भीतीमुळे किंवा रात्री अचानक पडणाऱ्या वाईट स्वप्नांमुळे अस्वस्थ राहत असतील, घाबरत असतील, तर एका काळ्या कपड्यात तुरटीचा तुकडा बांधून त्यांच्या उशीखाली किंवा पलंगाखाली ठेवा, त्यामुळे त्यांना शांत झोप लागेल आणि मन स्थिर राहील, त्यांचे अभ्यासातही मन लागेल। घराच्या मुख्य दरवाजावर काळ्या कपड्यात एक तुरटी बांधून लटकवल्याने घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते। घरातील फरशी पुसताना फरशी पुसण्याच्या पाण्यात थोडीशी तुरटी टाकून फरशी पुसल्यास वास्तुदोष कमी होतो। मुलांच्या खोलीत त्यांच्या टेबलावर तुरटी ठेवल्यामुळे मुलांचे अभ्यासात मन लागते। अभ्यास न करणारी, चिडचिड करणारी मुले देखील अभ्यास करू लागतील, त्यांची प्रगती होऊ लागेल। असे छोटे छोटे उपाय आपण करून मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करू शकतो। त्यांच्या कळत नकळत आईवडिलांनी ह्या गोष्टी कराव्यात आणि मुलांच्या खोलीत किंवा त्यांच्या बॅगमध्ये जरी ठेवलं तुरटीचा तुकडा तरीही चालेल। मुलं मन लावून अभ्यास करतील आणि नकारात्मक ज्या गोष्टी त्यांच्या जवळपास भटकत होत्या त्या नाहीशा होतील आणि मुलांचे अभ्यासात मन लागेल। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा। पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच भेटू। धन्यवाद।